चला आपण आज बाबा श्याम खाटूकडे आपण दर्शनासाठी जाणार आहोत। मग काकूने गुलाबाचे फूल छान पूजा वगैरे घेतली आणि आम्ही मंदिराकडे निघालो। मंदिर खूप सुंदर असा वाईट, रात्रीच्या वेळेस खूप रोषणाई आणि खूप सुंदर असा वाईट, याच्यामध्ये पांढरे लाईटामध्ये खूप असं शोभून दिसत होतं श्याम बाबाचा दरबार। मग दर्शन वगैरे घेतलं खाटू बाबाचं आणि छान आम्ही गेलो तेव्हा गर्दी नव्हती। मग आरतीची वेळ होती त्याच्यामुळे गर्दी वाढली होती। खूप अशी गर्दी नव्हती। दर्शन वगैरे छान झालं। आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि तिथे दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या। मग थोडा वेळ आम्ही बसलो दर्शन वगैरे घेऊन सगळ्यांनी। मग गुलाबाचे फूल, आपलं पूजा तिथे फूल आणि तिथे ठेवायचं इस्त्र, आणि तिथलं गुलाबाचं फूल आणि मोरपंख आपल्या घरी आणायचं आणि ते पूजेमध्ये ठेवायचं। 2 इस्त्रच्या बॉटल न्यायच्या, एक तिथे ठेवायची आणि एक सोबत घरी बाबाची मनोकामना बोलून ती घरी आणायची। मग दर्शन वगैरे झाला। बघा किती सुंदर असा परिसर आणि स्वच्छ सुंदर आहे असं वातावरणामध्ये खूप शांत आणि प्रसन्न वाटत होतं बाबाच्या दरबारामध्ये। तिथून याची इच्छाच नव्हती, पण मग घरी तर यावंच लागेल ना। तिथे मनोकामना नारळ बांधलं जाते लाल कपड्यामध्ये, बघा किती सुंदर बांधलं। आम्ही पण बांधलं आणि मोरपंख घेऊन आम्ही घराकडे निघलो। तिथे थोडा वेळ बसलो छान आणि दर्शन वगैरे खूप छान सुंदर झालं होतं। माझी मुलगी तिथे छान खेळत होती। तुम्ही पण आपली मनोकामना सांगून तिथे कमेंटमध्ये खाटू श्याम म्हणून तुमची पण मनोकामना टाका। चला मग